सर्वे करून दिला ते समोर बसले आहेत. ज्यांनी उन्हातानात म्हणजे मे महिन्यात सर्वे करून दिला ते सर्व पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि मेंबर. मित्रांनो, या अगोदर तायडे साहेबांनी जे आपलं भाषण दिलं त्या भाषणामध्ये ऐकून आपल्याला असं वाटतं की या पाणी वापर संस्था बंदच करून टाकल्या पाहिजे. परंतु मी एक डॉक्टर या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो, तायडे साहेब, एक 5 मिनिटं शांत बसा. की डॉक्टर हा माणूस पेशंट मरत जरी असला तरी त्याला हे सांगतो की नाही तू चांगला होशील, कारण की त्याला ती एक आशा दाखवण्याचं काम हा डॉक्टर करतो. तेच मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण पाणी वापर संस्था या कधीच संपणार नाहीत. कारण पाण्याशिवाय कोणता शेतकरी जिवंत राहू शकत नाही, नंबर 1. आणि जल ही है तो जीवन है असं आपण म्हणतो. त्यामुळं पाण्याचं महत्त्व हे इतक्या लवकर या पृथ्वीवरून संपणे शक्य नाही. आणि याचं कितीही प्रायव्हेटायझेशन झालं तरी आपण ते होऊ देणार नाही. आणि हे प्रायव्हेटायझेशनचा जो हा विषय इथे आला त्याचा विषय मी नंतर घेतो. फक्त मी स्वतःचं एकदा 1-2 मिनिटात इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव डॉक्टर विजय शरद देशमुख. मी डॉक्टर शरद देशमुख पाणी वापर संस्थेचा 2006 पासून अध्यक्ष आहे. आता जवळपास मला 20 वर्ष झाले. 20 वर्षाचा मी एकमेव अध्यक्ष आहे. एकदा इलेक्शन झालं आणि इथं सांगायला असं मला वाटतं की त्या इलेक्शनच्या ज्या वेळेला प्रोसिडिंग सुरू होतं तेव्हा एक इमर्जन्सी माझ्या हॉस्पिटलला आली. तेव्हा मी त्या इमर्जन्सीत होतो आणि मी इलेक्शनच्या ठिकाणी निवडून आलो. म्हणजे मी त्या इलेक्शनला हजरही नव्हतो तरी मी तिथे अध्यक्ष झालो. तर अशी आमची एक शरद पाणी वापर संस्था आहे. 2005 सालच्या वर्षी आमच्या इथं संत्र्याच्या बगीच्यामध्ये खूप मोठा दुष्काळ पडलेला होता. आणि त्या दुष्काळामुळं काय झालं की पाणी आम्ही 1000 फूट खोलपर्यंत जाऊन पाण्याची बोअर करून पाणी काढलं. आणि ते पाणी इतकं गरम असायचं की त्याने आंघोळ करू शकत होतो आपण, इतकं गरम पाणी होतं. आणि त्यामुळे सरकारने आमच्या पूर्ण एरियामध्ये बोरला बंदी आणली. आणि त्याच वेळेस संत्र्याचे झाडं वाळत होते. म्हणून आमच्यातल्या एका शेतकऱ्याने येऊन मला सांगितलं की आपण जर नागठाणा धरणातून पाणी आणलं तर आपण कमीत कमी 150-200 हेक्टरचं एक ओलीत करू शकतो. म्हणून आम्ही 2 पाईपलाईनद्वारे, एका पाईपलाईनची लांबी जवळपास 6 किलोमीटर आणि एकाची 12 किलोमीटर, अशा 2 पाईपलाईनद्वारे पाणी आणलं. त्याला रेग्युलेटिंग हॉल जे आहेत ते पूर्ण कुलूपबंद केले. त्याला मीटर लावलं आणि त्या मीटरनी आम्ही मग तिथून ते पाणी सगळ्या शेतकऱ्यांना दिलं. यापूर्वी पाटबंधारे विभाग 6 कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये पाणी सोडत होतं. आणि ते पाणी जानेवारीमध्ये सोडायचं, फेब्रुवारीमध्ये सोडायचं आणि मार्च, असं 3 वेळा 3-4 दिवस पाणी सोडायचं. आणि ते पाणी एका दिवसात संपून जायचं. कारण लोक काय करायचे की तिथे जाऊन मोटर लावायचे आणि आपलं इरिगेशन करून घ्यायचे. त्याच्यामुळं हे पाणी फक्त 3 दिवसाचं पाणी होतं आणि त्यामध्ये फक्त 30 हेक्टरचं इरिगेशन होतं. आम्ही पाईपलाईनद्वारे पाणी आणल्यामुळं आणि मीटरनं पाणी दिल्यामुळं, बंदिस्त पाईपलाईनमधून आणल्यामुळं त्याचं हेक्टरेज झालं 150 हेक्टर. आणि हे पाणी आम्हाला 1 जानेवारीपासून तर आजही म्हणजे आजची तर जवळपास 6 जून आहे, तसं आम्ही 25 मेला पाणी बंद करायचो. कारण त्यानंतर आम्हाला ते संत्र्याचं पाणी बंद करावं लागतं म्हणून बंद करत होतो. परंतु यंदा उन्हाळा आहे म्हणून आमचं पाणी आजही चालू आहे. यावरून तुम्ही विचार करा की ते त्याचा किती मोठा उपयोग झाला त्या पाण्याचा आणि त्याचं पर्सेंटेज किती वाढलं. 6% म्हणजे 60%च्या वर आम्ही त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. तर ह्या 160 हेक्टरचे जे इरिगेशन आमचं होतं ते पूर्ण ड्रीपमध्ये आहे. हे पूर्ण इरिगेशन एकच माणूस करतो. फक्त त्याचा पगार 2000 रुपये हप्ता आहे, म्हणजे 8-9 हजार रुपये महिना. इतक्या कमी खर्चामध्ये आम्ही हे सर्व करून घेतो. तर ही जी यशोगाथा आमची आहे, मी यशोगाथा इथे जवळपास दुसऱ्यांदा मांडतो. मी मागच्या वेळेस आपण कोणी होते का इथं माझ्या भाषणाला? होते, भरपूरसे लोक होते. तर हे सगळं करत असताना हा झाला आमचा यशोगाथेचा प्रकार. याच्यामध्ये दुसरा एक आहे की पावसाळ्यामध्ये जेव्हा धरण ओव्हरफ्लो होतं तेव्हा आम्ही याच पाईपलाईनद्वारे पाणी आणतो आणि ते पाईपलाईन बंद असलेल्या बोर, शेततळे आणि बंद असलेल्या विहिरी किंवा आपल्या विहिरीमध्ये टाकतो. आणि हे 24/7 सुरू असतं. म्हणजे जवळपास
जुलै एंड किंवा ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यामध्ये धरण हे ओव्हरफ्लो होतं आणि मग धरण ओव्हरफ्लो झाल्याबरोबर जे पाणी नदीत येतं तेच पाणी आम्ही आमच्या पाईपलाईनद्वारे आणतो आणि विहिरीचं पुनर्भरण करतो. तसा जो शेतकरी आपल्या विहिरीचं बोरमध्ये पुनर्भरण करेल त्याला पाणीपट्टीमधून 10% सूट आम्ही त्यांना देतो. तर अशा प्रकारे काय होतं की जे आमचे मेंबर नाही त्यांनाही या विहिरीच्या लेव्हल वाढल्यामुळं त्यांच्याही विहिरीला पाणी येतं. जेव्हाही मी कोणत्याही एखाद्या कॉन्फरन्सला म्हणा किंवा याला जातो, कार्यशाळेला जातो, तेव्हा मी सगळ्या शेतकऱ्यांना एकच सांगतो की हे आपलं पाईपलाईनमधून येणारं पाणी हे सेव्हिंग डिपॉझिटमधलं पाणी आहे, सेव्हिंग अकाउंटचं पाणी आहे. आणि विहिरीमध्ये जे पाणी आहे ते फिक्स डिपॉझिटचं पाणी आहे. तर तुम्ही फिक्स डिपॉझिट लवकर तोडता का? जर तुमच्या सेव्हिंग डिपॉझिटमध्ये, सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे असतील, 50,000 असतील, 10,000ची जरूरत पडली तर तुम्ही 1,00,000ची एफ डी तोडता का? नाही तोडत. तुम्ही सेव्हिंगमधून 10,000 काढून तुमचं काम करून टाका. तर हेच काम तुम्ही करा. तुम्ही तुमच्या विहिरी बंद ठेवा. मी सर्व शेतकऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या विहिरी बंद ठेवा. विहिरीचं पाणी उपसू नका, कारण त्यांनी 2 लॉसेस आहे. एक तर पृथ्वीचा जलसाठा कमी होतो आणि ते पाणी ओढायसाठी इलेक्ट्रिसिटी लागते, तर त्या इलेक्ट्रिसिटीचाही अपव्यय होतो. आमची पूर्ण व्यवस्था ही ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये असल्यामुळं आम्ही इलेक्ट्रिसिटीचा जवळपास वर्षाला 30-40 लाख रुपयाची इलेक्ट्रिसिटी वाचवतो सरकारची. आणि जमिनीतला पाण्याचा जो साठा आहे तोही वापरतो. आणि सर्व हे ड्रीपवर असल्यामुळं आम्ही तिथे फिल्ट्रेशन प्लांट लावलेला आहे. फिल्ट्रेशन प्लांट हा कम्प्युटराईज आहे, जैन इरिगेशनचा फिल्ट्रेशन प्लांट आहे. पण तिथे जंगलात तो फिल्ट्रेशन प्लांट असल्यामुळं तिथे इलेक्ट्रिसिटी नव्हती. तसे आपलं सरकार त्यावेळेला रात्री वीज द्यायची, दिवसा द्यायची नाही. इरिगेशन दिवसा करायचं असतं. त्याच्यामुळे हा सगळा ताळमेळ बसवायसाठी आम्ही सोलर प्लांट 2006मध्ये लावला. सोलर पॅनल 12 व्होल्टची बॅटरी, त्याच्यावर तो कम्प्युटर चालवून ते सगळं फिल्ट्रेशन प्लांट करून स्वच्छ पाणी आम्ही ड्रीपमधून देतो. आता संस्था स्थापन करणे खूप सोपं आहे. सरकार संस्था स्थापन करून देते. खासदार साहेबांनी आमच्याकडे 19 पाणी वापर संस्था स्थापन करून दिल्या. इथे पाणी वापर संस्थेचे कितीतरी अध्यक्ष बसले आहेत, सेक्रेटरी बसले आहेत. पण त्यांना एकच प्रश्न आहे की संस्था चालवायची कशी आणि दुसरं संस्था सक्षमीकरण कसं करायचं. सरकार किंवा इरिगेशन डिपार्टमेंट संस्था स्थापन करून देतील, परंतु सक्षमीकरण करू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. कारण सांगतो, जोपर्यंत तुम्ही पाण्याचा वापर करत आहात, तुम्हाला फुकट पाणी का बरं द्यावं सरकारने? ही संस्था माझी आहे, ह्या संस्थेचा मी मेंबर आहे. या संस्थेतून येणारं पाणी हे माझ्या शेताला मिळणार आहे. ही जर तुमच्या भावना असली आणि ही संस्था माझी आहे, जरी अध्यक्ष याचा कोणी असला, सेक्रेटरी दुसरा असला, त्याच्या घरच्या पोरीचं काही लग्न नाही आहे का त्यांना रोज येऊन तुमची संस्था चालवावी? तुम्ही माझ्या संस्थेमध्ये कोणी पाणी चोरायचा प्रश्नच नाही, कारण त्या सगळ्या चाब्या माझ्याकडे आहेत. सगळ्याला लॉक लागलेले आहे. एका माणूस सकाळी उघडतो. 25 डिसेंबरला आमच्या संस्थेची आमसभा होते. त्यामध्ये सर्व लोक पैसे भरतात. 1 जानेवारीपर्यंत जे लोक पैसे भरतील त्यांचंच नाव त्या लिस्टमध्ये येतं. आणि प्रत्येकाला माहीत असतं की 1 जानेवारीपासून तर 31 मेपर्यंत आपल्याला कोणत्या दिवशी किती पाणी मिळेल याचा पूर्ण तक्ता हा 1 जानेवारीला सगळ्यांना मिळून जातो. त्याच्यामुळं ज्या दिवशी त्याचं पाणी असेल त्याच दिवशी तो शेतात जातो. इतकं सगळं टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये आम्ही सर्व करून ठेवलेलं आहे. त्यामुळं कोणाचीही कंप्लेंट येत नाही. कोणी असं म्हणत नाही की माझ्या शेतामध्ये पाणी पोहोचलं नाही, कारण कॉक उघडला की त्याच्या पाईपलाईनमधून बरोबर त्याच्या शेतामध्ये पाणी जातं. आता प्रश्न राहिला पाटसऱ्याचा. रात्री कोणी जाऊन तिचा आपला पाटी उघडली का पाणी सुरू, असं कृपया करू नका. त्यांनी काय होतं की हा हेड आणि टेलचा जो प्रश्न इतका अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की हेडला पाणी मिळतं आणि टेलला पाणी मिळत नाही, आणि मग ते टेलचे लोक पैसे भरत नाही, मग त्यांचे भांडणं होते. मग जेव्हा अध्यक्ष त्यांच्याकडे पैसे मागायला जातो तेव्हा तो त्याचं काय करतो हे सगळं तुम्हाला माहीत आहे. तर असं न करता ज्या दिवशी आपला नंबर आहे, आपली पाळी आहे, त्याच दिवशी जर तुम्ही पाणी घेतलं, एक दिवस शेताला पाणी उशिरा मिळालं
तर काही होत नाही. मी पुष्कळ ठिकाणी असं बघितलेलं आहे की रात्री सगळं ओलीच करायसाठी कॉक उघडून टाकतात आणि रात्रभर ते पाणी पूर्ण शेताच्या बाहेरून दुसऱ्याच्या शेतात जातं, परंतु याला पाण्याची किंमत राहत नाही. असं करू नका. आता दुसरा एक शेवटचा विषय असा आहे की आर्थिक परिस्थिती. मी इथे आनंदाने सांगू शकतो का आजच माझ्या CAचा मला फोन आला होता की सर आपलं ऑडिट झालेलं आहे आणि आपल्या संस्थेचं प्रॉफिट हे 10 लाख रुपयाचं प्रॉफिट आहे. आता या इरिगेशन डिपार्टमेंटच्या समोर असं सांगायला नको, परंतु मी सांगतो, काही फरक पडत नाही. 10 लाख रुपयाचं प्रॉफिट आहे, तर म्हणे आपल्याला डिव्हिडंड द्यावा लागेल. म्हटलं बापरे, आता तर आपद आली. कारण आमचे जे शेतकरी आहेत त्यांना जर सांगितलं की आपली संस्था प्रॉफिटमध्ये आहे, त्याचा 10 लाख रुपये प्रॉफिट झालं आणि त्याचा आता तुम्हाला 100 शेतकऱ्यांना 10 लाखाचं म्हणजे 1000 रुपयाच्या प्रमाणे तरी प्रत्येकाला डिव्हिडंड मिळेल. 10 लाख जर वाटतो म्हटलं तर मग मी त्याला म्हटलं हे आपण कुठेच सांगू नाही, कारण आपण जर असं सांगितलं तर उद्या लोक पैसे भरणार नाही. तुम्हाला काय जरूरत आहे पैशाची? तुम्हाला जर तुमची संस्था प्रॉफिटमध्ये आहे, व्याजाचेच पैसे इतक्यात. कारण आमच्या संस्थेला जवळपास आज 31 मार्चला 32 लाख रुपयाचे फिक्स डिपॉझिट आहेत आणि जो फंड मी स्वतःचा मॅनेज करतो, एक डॉक्टर आहे ना त्यांना, कारण डॉक्टरचे पैसे भरपूर असतात, सांगायला काही हरकत नाही, सांगायला काय जाते. तर तो जो फंड मॅनेजमेंट आम्ही करतो तसं फंड मॅनेजमेंट आमच्या संस्थेचं आहे. आमच्या संस्थेची SIP आहे. त्या SIPमध्ये मी जवळपास आजच हिशोब बघितला तर 4.5 ते 5 लाख रुपये आम्ही त्यात इन्व्हेस्ट केले आणि त्याची आजची फेस व्हॅल्यू जवळपास 11 लाख रुपयाची झालेली आहे एवढ्या मंदीच्या काळातही. तर 11 लाख रुपये जवळपास SIPमध्ये आहेत. 5.5-6 लाख रुपयाचे जवळपास बक्षिसं मिळाले आहेत, ते सगळे फिक्स डिपॉझिटमध्ये आहे. आणि या सर्व पाणी वापर संस्थेच्या पैशातून जेवढे पैसे शिल्लक राहतात तेवढे फिक्समध्ये टाकून जवळपास 32 लाख रुपयाचे फिक्स डिपॉझिट आमच्या संस्थेकडे आज आहे. त्यामुळं जर अध्यक्ष आणि सेक्रेटरी या दोघांच्या व्यतिरिक्त मी तर म्हणेल जर सर्व लाभधारकांनी जर खरंच मनातून असं ठरवलं की मी ही संस्था सक्षमीकरणाकडे नेतो, तर शरद पाणी वापर संस्थेसारखे फिक्स डिपॉझिट आणि सक्षम व्हायला तुम्हाला जास्तीत जास्त 3-1 वर्ष लागतील. 3 वर्षात तुम्ही सक्षम होऊ शकता. किती रुपये घेतो आपण? आमच्या संस्थेचा फक्त 3000 रुपये पर हेक्टर पर इयर आमचे चार्जेस आहेत. 3000 रुपये आपण कुठे नाही देऊ शकत. एक कोणी कबड्डीच्या सामन्यावाला आहे तर त्याला 500 रुपये देतो, कोणी याचे करतो. साध्या टोलचे आपण पैसे, जर आपली गाडी टोलवर फिरवली तर 2-2.5 हजार रुपये भरतो. तर मग या सर्व याच्यातून एका आपल्या संस्थेला 3000 रुपये वर्षाचे जर तसेच देऊन दिले तर काय फरक पडते? एक डोनेशन म्हणून द्या, मग बघा तुम्ही त्याच्यातून तुमची संस्था कशी सक्षम होते. कारण वेळ भरपूर झालेला आहे, मला बोलायचं भरपूर होतं. आमच्या संस्थेला आज नाही किती बोलणार. आमच्या संस्थेला आजपर्यंत इतके पुरस्कार मिळाले की आता शेवटी मला बेलसरे साहेबांनी सांगितलं की सर तुम्ही आता कोणत्याही प्रकारच्या पुरस्कारासाठी कॉम्पीट करू नका, कारण तुम्ही जर तिथे त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरले तर मग बाकीच्या संस्थेला पहिलं बक्षीस मिळत नाही. सर्वात प्रथम आम्हाला अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला. त्यानंतर दिल्लीचा जो आहे नॅशनल वॉटर अवॉर्ड जो जलशक्ती मंत्रालयाकडून मिळतो तोही प्रथम पुरस्कार आमच्या संस्थेला मिळाला. त्यानंतर सुनील पोटे यांचा उत्कृष्ट पाणी वापर संस्थेचा हा एक पुरस्कार मिळाला. हे सगळे पुरस्कार संस्थेला मिळाले. रशियाचा व्हॉट्सॲप तर हे सगळे पुरस्कार संस्थेला मिळाले आहेत. याचे सर्व पैसे संस्थेला जमा झाले. त्यानंतर मला पर्सनल म्हणजे उत्कृष्ट पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षाच्या पुरस्कारामध्ये मला सर्वात प्रथम पुरस्कार, मला तर खरंच काही माहीत नव्हतं, परंतु बैलसरे साहेबांनी मला वेळोवेळी इतकं गाईड केलं की सर म्हणजे तुम्ही इतकं मोठं काम करून टाकलं की तुम्ही व्हॉट्सॲप अवॉर्डमध्ये तुम्ही कॉम्पीट करा. मी त्यावेळेला मग आमचे मित्र आहेत अनिल वरेकर सरांचेच मित्र आहेत ते, त्यांना बोलून सगळं त्याचं डॉक्युमेंटेशन सर्व करून ते मेल केलं आणि म्हटलं आपल्याला तर काही बक्षीस भेटणं शक्यच नाही आहे, कारण
कुठं इंटरनॅशनल फ्रेममध्ये, आणि आपण इथं कसं शक्य नाही. म्हणून 18 तारखेला मला मेल आला, तर मी 2 तारखेला मेल बघितला दुसऱ्या महिन्याची. ते साहेबाचा फोन आल्यानंतर की सर तुम्ही मेल बघितला का? म्हटलं नाही. बघा जरा म्हणे मेल बघा. मी मेल बघितला तर त्यामध्ये यू हॅव बीन सिलेक्टेड ॲज अ फर्स्ट प्राइज ऑफ व्हॉट्सॲप अवॉर्ड, आणि हा जगातून पहिला होता. माझ्या म्हणजे आता जगात जर मी इंडियाचं रिप्रेझेंटेशन करतो तर माझ्या कॉम्पिटिशनमध्ये चायना, इंडोनेशिया, इस्रायल, जापान हे 4 देश होते. आणि ह्या 4ही देशाचे जे कॉम्पीट केलेले लोक होते त्यांना जवळपास 20 ते 30 वर्षाचा या पाण्यामध्ये एक्सपिरियन्स होता. पाण्यासाठी त्या लोकांनी त्यांच्या देशामध्ये काम केलं होतं. आणि माझा एक्सपिरियन्स एक डॉक्टर म्हणूनच होता, पाण्यासाठी काही खास नव्हता. एक 7-8 वर्ष झाले होते मला फक्त तेव्हा. तर त्यावेळेला मला $100 बक्षीस मिळालं. तर ते मी मेक्सिकोला जाऊन घेतलं. दुसरं मला CD माई पुरस्कार जो इथे मिळाला, नागपूरला दिला गिरीश गांधी सरांनी. त्यानंतर आता एक सर्वात महत्त्वाचा मोठा पुरस्कार जो महाराष्ट्र शासनाचा आहे, शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तो दिला जातो, आणि तो वर्षातून एकदाच दिला जातो, जो जलपुरुष हा अवॉर्ड आहे. हा मला 2022 साली मिळाला. 22 पासून 23, 24, 25 आणि 26 अजूनपर्यंत त्या पुरस्कारासाठी कोणीही कॉम्पीट म्हणजे सिलेक्शन झालेलं नाही. इथे इतके अध्यक्ष आहे, मला तुम्हाला सांगू इच्छितो की मला तर तो पुरस्कार मिळाला, मला एवढे सगळे पुरस्कार मिळाले, परंतु हा पुरस्कार जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला नक्कीच काम करावं लागतं. यासाठी काही जरी मदत लागली तर मी तुम्हाला 24/7 मदत करायला तयार आहे. कारण मला मनापासून अशी इच्छा आहे की जेवढे पुरस्कार मला मिळाले तेवढे इथे असलेल्या प्रत्येक अध्यक्षाला, सेक्रेटरीला आणि पाणी वापर संस्थेला मिळालाच पाहिजे. जे सर आमची मेगा शिवनाळा उपसा जलसिंचन विभागामधून मेगा अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे. ही 5 वर्ष झाले योजना चालू झाली आहे. तो वास्तव्यामध्ये आमचं जे पाणी वापर संस्था 4 वर्ष झाली, पण आम्हाला अजूनही एक थेंब पाणी मिळालेलं नाही. तर आमची पाणी वापर संस्था हे काय करायला पाहिजे? पाणी वापर 4 वर्ष झाली आणि शिवनाळा उपसा जलसिंचन तुम्ही पाईपलाईन टाकलेली आहे का? टाकलेली आहे. मग तुम्हाला पाणी म्हणजे धरणातून पाणी घेतलंय, कुठून घेतलंय? धरणातून कॅनल, गोशीखुर्दच्या उजव्या कॅनलमध्ये. मग गोशीखुर्दच्या उजव्या कॅनलमध्ये पाणी आहे का? हो. मग का भेटत नाही? पाईपलाईन नेहमी तळपते, शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचत नाही. या साहेबांना भेटा. पाईपलाईन गलत टाकलेली आहे. मी माझ्या भाषणामध्ये सगळ्यात पहिलं सांगितलं की या माणसाने माझा सर्वे करून दिला. कितीतरी वर्षानंतर मी आज त्यांना भेटतोय, त्यांनी मला ओळख करून दिली. टेस्टिंग झाली, 10 वेळा पाईपलाईन सर, शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचलं नाही. बरोबर आहे. हा विषय आपण नंतर करूया. ऐका सर, ऐका बरोबर आहे. मी यामधला टेक्निकल माणूस नाही. मी आमच्या पाणी वापर संस्थेला पहिला एक मीटिंग झाली, त्यात एकदाच सांगितलं की म्हटलं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी पाणी आणत आहोत, तर या पाईपलाईनचा सर्वे करायसाठी जे कोणी सर्वोत्कृष्ट इंजिनियर असतील, ज्यांच्याजवळ डिग्री असेल, इंजिनियर सगळेच असतात, आमच्याकडे भरपूर इंजिनियर आहेत, ते इंजिनियर नको, ज्यांनी त्यामध्ये काम केलं आहे, ज्यांना त्याचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी ते करून घ्यावं, त्यांच्याकडूनच करावं, हा माझा अट्टहास होता. म्हणून मी सर्वप्रथम आमचे मित्र अनिल वरेकर यांना भेटलो. म्हटलं मी असं करतो आहे, तर मला चांगले माणसं द्या. तर त्यांनी यांचं नाव आणि यांच्या मित्रांचं नाव दिलं. हे मे महिन्यामध्ये भर उन्हात फिरत होते आणि त्यांनी तो सर्वे करून दिला, हे सगळं करून दिलं. आणि इथे एक सांगायचं म्हणजे आता या सर्व पाणी वापर संस्थेला कॅनल असो किंवा पाणी PDN असो की काही असो, हे सर्व सरकार तुम्हाला करून दिलेलं आहे. करून दिलं आहे. तुमच्याजवळून पैसे गेले आहेत का कोणाचे? नाही गेले. आमच्या संस्थेमध्ये आम्ही 52,000 रुपये पर हेक्टर या हिशोबाने पैसे घेतले, स्वतः पैसे जमा केले आणि त्या लोकांनी इतके पैसे माझ्या दवाखान्यात आणून दिले की माझ्या ड्रॉवर भरून गेला होता, बॅग भरली. शेवटी मी माझ्या गाडीत ती बॅग भरून पैसे भरले आणि
पहिल्यांदा बँकेचा अकाउंट उघडलेलाच होता, पहिले पैसे घ्यायच्या अगोदर त्या बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन टाकले. तर असे जवळपास 1 करोड रुपये त्यावेळेस मी जमा केले. त्यावेळेला 1 करोडची किंमत पहा किती, आज नाही आहे, परंतु त्यावेळेला 1 करोडची किंमत खूप होती. म्हणजे मला टेन्शन आलं होतं की जर मी या लोकांचे 1 करोड रुपये घेतले, 1 करोड 12 लाख, आणि यांना जर पाणी मिळालं नाही, परंतु मला 100% या लोकांवर विश्वास होता की यांनी जे मला सर्वे करून दिला त्या सर्वेनुसार पाणी हे येणारच. अजूनपर्यंत आता 2006 पासून 2026 पर्यंत एकदाही प्रेशरनी पाईपलाईन फुटली नाही. आमचे पाईपलाईन SDP नाही आहे, आमचे PVC पाईपलाईन आहेत, अजून फुटलेली. पण आता एक नवीनच प्रॉब्लेम सर सुरू झालेला आहे की जिथे PVC पाईपलाईनचा जॉईंट होता आणि त्याच्यावरतून त्या जॉईंटमधून झाडाचे मुळं आतमध्ये चालले आणि ती आता पाईपलाईन चोक होत्या. तर त्याच्यावर आमचा आता थोडा खर्च वाढतो आहे, परंतु पैसा भरपूर असल्यामुळं काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तर जर तुमच्या संस्थेचा ही तुम्ही जे म्हटलं ना आता, तसंच आमच्याकडे जैन इरिगेशन, आता त्या नाव नाही घ्यायला पाहिजे, परंतु जैन इरिगेशननी नागठाणा 2, आमचा नागठाणा 1, नागठाणा 2 वरून पाईपलाईनचं आमच्यानंतर पाईपलाईन टाकल्या, परंतु ती सेम कंडिशन त्यांचीच आहे की त्यांना अजून 8 वर्ष झाले पण पाणी मिळालेलं नाही. हा सगळा टेक्निकल इश्यू आहे. त्याच्यामध्ये मी नक्कीच चांगला राहिलो, माझं नशीब चांगलं, आमच्या सर्व शेतकऱ्यांचं नशीब चांगलं की आमच्या पाईपलाईनमध्ये अजूनपर्यंत प्रॉब्लेम नाही. असं अजूनही आता आम्ही जवळपास 19 पाणी वापर संस्थेमध्ये 1200 करोड रुपयाचा प्रोजेक्ट अशा सरांच्या याच्यात आम्ही केलेला आहे. तर त्यामध्ये सध्या पाणी येत आहे. काही काही ठिकाणी एक चॅनल सुरू केलं तर तिथे पाणी आलं. तर जर तुमचा सर्वे चांगला असा, किंवा एक काम करा, तुम्ही रिवाईज सर्वे करा, एक चांगला टेक्निकल माणूस घ्या, तुम्ही तुमचे पैसे जमा करा आणि त्याच्याकडून त्याच्यात काय चूक झालेली आहे ती काढून घ्या. जर गव्हर्नमेंट नसेल करेल तर स्वतः खर्च करा ना, काय फरक पडून राहिला. SD खराब झाली समजा चालता चालता, तर आपण तिकीटचे पैसेही वापस मागतो आणि मागून येणाऱ्या कालीपिलीमध्ये स्वतःची तिकीट देऊन बसतो, मग तिथे तुम्ही खर्च करता. नाही, तुम्ही काहीतरी करा, असं नाही होणार. काहीतरी मार्ग निघेल. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. तर हे सगळे प्रॉब्लेम पाणी आपलं पाटबंधारे विभाग सॉल्व्ह करील. मी सध्या तरी काही, मला पर्सनल फोन करा, माझा नंबर भेटून जाईल, तुम्ही पर्सनल फोन करा, मी तुम्हाला गाईड नक्की. मला इथं बोलवलं आणि हे बोलून आपण माझे जे 2 शब्द ऐकले, आपल्या शंका नक्कीच मोठ्या आहेत, त्याच्यावर शंका निरासन हे व्हायलाच पाहिजे आणि ते होईल आज नाही उद्या. आपण मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे आणि आपण पुनश्च मला कधी जर जरूरत पडली तर बोलवा. 7620. मी प्रत्येक वेळेस नंबर देतो पण मला फोनच येत नाही. मला फोन करा, काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टर जरी असलो, माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे, 100 बेडचं हॉस्पिटल आहे. उद्या रविवार असूनही माझ्या हॉस्पिटलला एन्जिओग्राफी आहे, एन्जिओप्लास्टी आहे. मला इथून पळायचं आहे कारण उद्याची व्यवस्था लावायची आहे. एवढे याच्यात मला अजूनही एकाही पाणी वापर संस्थेचा फोन आला नाही, पण तरी आता तुम्ही फोन नंबर घ्या 7620117079. डॉक्टर विजय देशमुख. धन्यवाद.